साठी इंजिनचा होता. त्याने हा पॉईंट 1842 मध्ये धुणून काढला. तर त्या टायमाला आज संपूर्ण पॉईंट थोडं असल्यामुळे त्याला मॅचेस दगडाची सीटवर राहून बसायचा. खाली जे आपल्या जे साईडचे रांगा छोट्या मोठ्या तिथे याची फोटोग्राफिंग किंवा स्टोरी वगैरे लिहायचं, तर त्याच्या नावाने या पॉईंटला नाव दिलं हॉस्टेल सीट बसण्याची जागा होती ती 1973 मध्ये पाण्याचा भूकंप झाला त्या टायमिंगला पडल्यामुळे आता आर्टिफिशियल जे आपल्याला जे गॅलरीवाली जे दिसते सीट म्हणजे इथले काकोड 1974 मध्ये मांडली. तर इथूनच आपले 100-150 फूट उतरून खाली ते विंडो पॉईंटला जाते, पण ते कॉर्पोरेशन बंद केलं कारण की तिथं जायला एंट्री नाही. तर येणारं जे हवेचं जे प्रेशर असतं खालून त्या डोंगराला धडकतं, कारण का की या डोंगराचं जे शेप जे जी टाईप आहे त्यामुळं खालून येणारी आवाज जे डोंगरात धडकते तिथून पुढे वर उसळते. त्यामुळे वरून आपण कुठली बी हलकी वस्तू जर खाली टाकली तर ती न खाली जाता 100-150 फूट वर जाते, राईट साईडला पडते. त्याच्यामुळे याला सेक्शन नाव दिलेलं आहे मॅजिक पॉईंट. म्हणजे थांबसाचा बिल्ला कॉईन याचं रुमाला त्या दगड बांधून वरून जर खाली टाकले तर ते न खाली जाता त्याला 100-200 फूट वर जातं, राईट साईडला पडतं. त्याच्यामुळे याला सेक्शन नाव दिलेलं आहे मॅजिक पॉईंट. आणि तिसरं याला सुसाईड पॉईंट म्हटलं जातं, कारण याची फोटोग्राफी इकडे तिकडे करा पाय घसरले डायरेक्ट खाली नॉन स्टॉप. आले लक्षात? आता जाऊन हा पॉईंट पाहून या, नंतर मग शॉर्टकटने गाडी करू जाऊ. पडशील रे बाबा. ते पडते. कॅमेरा घेऊन जाईल ना, फोटो घेऊन जाईल, मोबाईल घेऊन जाईल ते नाही.